हॅलो अँड वेलकम टू द डेअर ऑफ दुसरे देशपांडे. मला जर या सिरीजचे सगळे व्हिडिओज हवे असतील तर ते तुम्हाला एकाच प्लेलिस्टमध्ये मिळतील आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर आज आपण बघणार आहोत स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963. स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट ह्याचं जर आपण टायटल बघितलं तर इथं तुम्हाला दोन शब्द दिसतात. एक म्हणजे स्पेसिफिक आणि रिलीफ. ओके, सो व्हॉट इज रिलीफ? रिलीफ म्हणजे काय, की जी मागणी आपण कोर्टाला जे मागतो, जे आपण प्रेयर क्लॉजमध्ये लिहिलेलं असतं आपल्याला. मग आपण काय मागतो कोर्टाला? रिकव्हरी मागतो, डिक्लरेशन मागतो, इंजंक्शन मागतो, रिसेशन, रेक्टिफिकेशन, व्हॉटएव्हर. ओके. ह्या ज्या रिलीफ्स आहेत, आपण जे कोर्टाकडे आपली जी मागणी आहे, तर ती मागणी आणि ती कशी? तर स्पेसिफिक. आता स्पेसिफिक म्हणजे काय, की एखादा फॉर एक्झाम्पल की कॉन्ट्रॅक्ट झालाय ए आणि बी मध्ये. ओके. तर ए आणि बी मध्ये कॉन्ट्रॅक्ट झालाय, 60 एकच झालंय असं आपण धरून चालूया. ही लँड आहे. ह्या लँडचं 60 एकच झालेलं आहे आणि 2 महिन्यामध्ये बीनी एला खरेदी द्यायची आहे आणि एनी बीला व्हॉटएव्हर द अमाउंट रिमेनिंग, जे काही कन्सिडरेशन अमाउंट आहे, तर प्राईस जी आहे तर ती द्यायला पाहिजे बीला. असा हा कॉन्ट्रॅक्ट ठरलेला आहे 60 एकर. पण आता काय झालं, की हे 60 एकर त्यांचं ठरलं, पण 2 महिने होऊन गेले तरी पण ए पैसे द्यायला तयार आहे. पण बी काय खरेदी खत लिहून द्यायला तयार नाहीये. तर मग ए जो आहे, तर ए काय करू शकतो? तर स्पेसिफिक एसाठी स्पेसिफिक रिलीफ काय आहे? तर हे ॲग्रीमेंट जे आहे, हे जे 60 खत आहे, त्याच्यावरून मला खरेदी खत करून द्या. तर ही झाली स्पेसिफिक रिलीफ. आणि जर आपण ह्याला सबस्टिट्यूट रिलीफ बघितली, म्हणजे इथं ब्रीच झाला, कॉन्ट्रॅक्टचा जो ब्रीच झालेला आहे, बी तयार नाहीये करून द्यायला. 2 महिन्याच्या आत बीनी एला खरेदी खत लिहून दिलेलं नाहीये. म्हणजे बीनी काय केलं, कॉन्ट्रॅक्ट हा ब्रीच केला. मग कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केल्यानंतर ए पाशी रेमेडी जी आहे, पहिली म्हणजे काय, की ते जसं आमचं ठरलंय तसंच पाहिजे म्हणा. ह्याला म्हणायचं स्पेसिफिक रिलीफ. आणि दुसरी रिलीफ काय असू शकते याला, तर ब्रीच कॉन्ट्रॅक्टचं केल्यामुळे काय झालं, ह्याला एक सी गिराईक आलं होतं. ते पण त्याचं तो गेलं. त्यामुळे त्याला लॉस झाला, नुकसान झालं असेल, तर ते जे कॉम्पेन्सेशन आहे, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टसाठी आपल्याला कॉम्पेन्सेशन मागता येतं. हे आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये पण डिस्कस केलेलं आहे. तर मग कॉम्पेन्सेशनचं जे राईट आहे, म्हणजे हा डॅमेजेस किंवा कॉम्पेन्सेशन मागू शकतो बी कडून ए. तर ही कुठली रिलीफ झाली? तर ही झाली एक जनरल रिलीफ म्हणू शकतो आपण याला. ही जनरल रिलीफ आहे. आणि स्पेसिफिक रिलीफ म्हणजे काय, की जो कॉन्ट्रॅक्ट ब्रीच झाला, ते कॉन्ट्रॅक्ट ॲज इट इज परत परफॉर्म करून कोर्टापाशी मागणं, याला आपण म्हणायचं स्पेसिफिक रिलीफ. ओके. सो आता आपण बघूयात याच्यामध्ये टोटल सेक्शन्स किती आहेत आणि ह्याची अरेंजमेंट काय केलेली आहे. कारण काय माहितीये का, इंडेक्स ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे असते नेहमी प्रत्येक ॲक्टची. इंडेक्सवर बऱ्यापैकी आपल्याला क्वेश्चन्स एमसीक्यू वगैरे जिथे कुठे असतात, लॉला असतील तुमच्या किंवा एआयडीला, एमसीक्यू जिथे जिथे कव्हर होतात ना, तिथे इंडेक्सवर 80 म्हणजे 50% क्वेश्चन्स फॉर्म होतात. ओके. आणि ज्युडिशियरीचं जर आपण बघितलं तर ज्युडिशियरीमध्ये कधी-कधी पेपर टोटली सेक्शन बेस जातो आणि तुम्हाला सेक्शन नंबर विचारू शकतात. त्यामुळं आपलं काय आहे मेन टार्गेट, तर आपल्याला सेक्शन नंबर्स पण कळले पाहिजेत. तुमचं तितकंच सेक्शनवर भर पाहिजे, जितका तुमचा कन्सेप्ट्सवर भर आहे. ओके. सो आता आपण इथं पहिलं म्हणजे अरेंजमेंट बघूयात सेक्शनची. स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये टोटल 3 पार्ट आहेत. 3 पार्ट. ओके. आता हा पहिला पार्ट आहे. पहिला पार्ट प्रिलिमिनरी. ह्याच्यामध्ये आपल्याला डेफिनिशन, शॉर्ट टायटल, एक्सटेंड कमेन्समेंट, डेफिनिशन, सेव्हिंग्ज आणि स्पेसिफिक रिलीफ जे आहे ते फॉर द एन्फोर्सिंग इंडिव्हिज्युअल सिव्हिल राइट्स. ओके. त्यासाठी ते ग्रँट केले जातात. हे चौथं सेक्शन आहे. तर हे 4 सेक्शन फक्त पार्ट 1 मध्ये आहेत. पार्ट 2 मध्ये हा सगळ्यात मोठा पार्ट आहे यामधला. याच्यामध्ये एक 1 टू जवळपास 6 चॅप्टर्स याच्यामध्ये आहेत. तर ह्यामध्ये आपण कोणते-कोणते चॅप्टर बघणार आहोत? तर पहिला बघणार आहोत रिकव्हरी ऑफ पोझेशन. रिकव्हरी ऑफ पोझेशन ऑफ प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये इमूव्हेबल आणि मूव्हेबल ह्या दोन्ही प्रॉपर्टीचं पोझेशन जर डिस्पोजेस आपल्याला दिला असेल प्लेंटिफला, तर ते कसं रिकव्हर करायचं याच्याबद्दल आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर चॅप्टर 2 आहे. हा स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलतो. म्हणजे एखादा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि तो ब्रीच झाला. जे आपण वरती एक्झाम्पल बघितलं. कॉन्ट्रॅक्ट ब्रीच झाला, तर काय-काय रिलीफ आहेत किंवा कॉन्ट्रॅक्ट्स कुठले स्पेसिफिक परफॉर्म करता येईल, कोणत्या कॉन्ट्रॅक्टचा स्पेसिफिक परफॉर्मन्स मागता येऊ शकतो आणि त्यानंतर कोणते कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली एन्फोर्सेबल नाहीत, कोणते आहेत. त्यानंतर सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स म्हणजे नेमकं काय कॉन्ट्रॅक्टचा.
तर चॅप्टर 3 म्हणजे रेक्टिफिकेशन आपण बघणार आहोत. रेक्टिफिकेशन कसं करायचं इन्स्ट्रुमेंटचं, रेसिशन. त्यानंतर रेसिशन कसं करायचं चॅप्टर 4 मध्ये सांगितलेलं आहे आणि चॅप्टर 5 मध्ये सांगितलेलं आहे कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. चॅप्टर 6 मध्ये आहे डिक्लेरेटरी डिग्री. असे टोटल चॅप्टर 6 पर्यंत पार्ट 2 आहे आणि पार्ट 3 जो आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट किंवा एक हार्ट अँड सोल आहे ह्या कंप्लीट ॲक्टचं. तर प्रिव्हेंटिव्ह रिलीफ. प्रिव्हेंटिव्ह रिलीफ ह्याच्यामध्ये इंजंक्शन हा जो पॉइंट आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण 80% सिव्हिल प्रॅक्टिसमध्ये जर आपण वापर कोणत्या 2 सेक्शनचा करत असू ना, तर तो म्हणजे सेक्शन 34-35 डिक्लेरेशन आणि इंजंक्शनचा टोटल आपल्याला पूर्णच चॅप्टर महत्वाचा आहे. तरी सेक्शन 38 जे आहे परपेच्युअल इंजंक्शन हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. तर हे सगळं आपल्याला डिस्कस करायचं आहे याच्यामध्ये आता. पार्ट 3 मध्ये चॅप्टर 7 इंजंक्शन जनरली आणि चॅप्टर 8 परपेच्युअल इंजंक्शन डिस्कस करायचे. ओके. तर आता हे सगळं आपण वन बाय वन बघूयात. तर आता आपण ॲक्टचं नाव आपण बघितलं स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963. आता ह्याची ही जी डेट आहे 13 डिसेंबर 1963 ही डेट आहे डेट ऑफ इनॅक्टमेंट. इनॅक्ट कधी झाला ॲक्ट तर 13 डिसेंबरला झाला. ॲक्ट याच्यावर पण MCQ येऊ शकतो. सो रिमेंबर दिस. ओके. आणि एन्फोर्समेंटची जी डेट आहे याची तर ती आहे 1 मार्च 1964. म्हणजे स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट जो आहे तो इनॅक्ट कधी झाला 13 डिसेंबरला आणि तो एन्फोर्समेंटमध्ये कधी आला तर 1 मार्च 1964ला. की पार्ट 1 जो आहे प्रिलिमिनरी सेक्शन 1 शॉर्ट टायटल एक्सटेंड अँड कमेन्समेंट. दिस ॲक्ट मे बी कॉल्ड द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963. इट एक्सटेंड्स टू द होल ऑफ इंडिया. होल ऑफ इंडियाला हे ॲप्लिकेबल आहे. इट शॅल कम इन टू फोर्स ऑन सच डेट ॲज द सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट अपॉइंट. ओके, मग ही डेट काय आहे तर खाली आपल्याला बेअर ॲक्टमध्ये दिलेली आहे. वरती सांगितली जी 1 मार्च 1964. ओके. सो एन्फोर्समेंट डेट पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. MCQ विचारू शकता त्याच्यावर पण. सो नाव सेक्शन 2. सेक्शन 2 डेफिनेशन. आता पहिली डेफिनेशन आहे ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन म्हणजे काय? ड्युटी एन्फोर्सेबल बाय लॉ. म्हणजे अशी ड्युटी, अशी एखादी ड्युटी की जी इन्फोर्सेबल आहे. कशाने इन्फोर्सेबल आहे? लॉने. म्हणजे लॉ ते एन्फोर्स करायला सांगू शकतं अशी एखादी ड्युटी. आता सेटलमेंट. सेटलमेंट म्हणजे नेमकं काय आता तर एखादं इन्स्ट्रुमेंट. सेटलमेंट म्हणजे एखादं इन्स्ट्रुमेंट की जे इन्स्ट्रुमेंट विल नाहीये आणि कोडिसिल नाहीये. म्हणजेच अदर दॅन अ विल ऑर कोडिसिल. whereby the destination or devolution of successive interest in movable or immovable property. काय डेस्टिनेशन आणि डिव्हॉल्युशन ऑफ सक्सेसिव्ह इंटरेस्ट. कशाचं तर सक्सेसिव्ह इंटरेस्टचं जे डेस्टिनेशन आहे, डिव्हॉल्युशन जे आहे मुवेबल किंवा इमूवेबल प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये तर ते डिस्पोज ऑफ ऑर ॲग्रीज टू बी डिस्पोज ऑफ. म्हणजेच ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये डेस्टिनेशन किंवा डिव्हॉल्युशन केलेलं असतं सक्सेसिव्ह इंटरेस्टचं एखाद्या मुवेबल किंवा इमूवेबल प्रॉपर्टीच्या आणि ते डिस्पोज ऑफ केलेलं असतं किंवा त्याच्यामध्ये ॲग्री केलेलं असतं की ते कसं डिस्पोज ऑफ करायचं तर मॅनर त्यामध्ये डिसाइडेड असतो. तर असं इन्स्ट्रुमेंट म्हणजे सेटलमेंट. जनरली फॅमिली सेटलमेंट किंवा पार्टनर्स बिटवीन पार्टनर्स पण सेटलमेंट होतं. पार्टनरशिप फर्म असेल एखादी डिसॉल्व्ह झाली. त्यानंतर त्याची सेटलमेंट होते आणि ज्याचा त्याचा हिशोब देऊन आपापले शेअर्स त्याच्यामध्ये घेतले जातात. आणि हे फॅमिलीमध्ये जास्त फॅमिली सेटलमेंटचे असतात. फॅमिली किंवा पार्टनरशिप किंवा एखादी ऑर्गनायझेशन आहे कंपनीचे मेंबर्स, कोऑपरेटिव्ह सोसायटी तर इथे सेटलमेंट टर्म जास्त यूज केली जाते. तिसरी डेफिनेशन आहे ट्रस्ट. ट्रस्ट म्हणजे काय तर ॲज डिफाईन्ड अंडर इंडियन ट्रस्ट ॲक्ट. सेक्शन 3 ऑफ इंडियन ट्रस्ट ॲक्ट जे डिफाईन करतो. सेम डेफिनेशन इथे ॲप्लिकेबल होती ट्रस्टच्या बाबतीत. आता ट्रस्टी म्हणजे नेमकं कोण? ट्रस्टी म्हणजे पर्सन होल्डिंग प्रॉपर्टी इन ट्रस्ट. जो पर्सन प्रॉपर्टी इन ट्रस्ट होल्ड करतो, जो पर्सन ट्रस्ट होल्ड करतो त्याला म्हणायचं ट्रस्टी. सॉरी. ओके. सो ऑल अदर वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स used herein but not defined and defined in the Indian Contract Act have the same meaning respectively assigned to them in that act.
म्हणजे जे काही टर्मिनॉलॉजी आहेत, वर्ड्स आहेत, एक्सप्रेशन्स आहेत, यूज केलेले आहेत, बट डिफाईन केलेले नाहीयेत कुठेतरी ह्या ॲक्टमध्ये. पण ते डिफाईन कुठे केलेले आहेत? इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये. तर त्याचा तोच मीनिंग राहणार जो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये आहे. नाऊ सेक्शन 3 सेव्हिंग्ज. सेक्शन 3 except as otherwise provided herein, nothing in this act shall be deemed to deprive any person of any right to relief. म्हणजे काय आता, की इथं एक्सेप्ट ॲज अदरवाईज प्रोव्हायडेड म्हणजे जे काही प्रोव्हाईड केलेलं आहे ॲक्टमध्ये त्याला सोडून एक्सेप्ट दॅट. ओके. तर काहीही यातलं नथिंग इन दिस ॲक्ट शॅल बी डीम्ड टू डिप्राईव्ह म्हणजे या ॲक्टमधलं काहीही डिप्राईव्ह करत नाही. कुणाला? तर एखाद्या पर्सनला. तर कशापासून डिप्राईव्ह करत नाही? तर राईट टू रिलीफ पासून. कारण हा स्पेसिफिक रिलीफबद्दल बोलतो ना ॲक्ट. मग एखादी राईट टू रिलीफ अशी असेल, की जी अदर दॅन स्पेसिफिक परफॉर्मन्स असेल आणि विच ही मे हॅव अंडर एनी कॉन्ट्रॅक्ट. तर ती अदर रिलीफ असेल, जी त्याला कॉन्ट्रॅक्टमधून मिळते आहे. तर ती रिलीफ पासून तो डिप्राईव्ह होत नाही या ॲक्टमुळे. म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या सूटमध्ये तुम्ही अल्टरनेटिव्हली कॉम्पेन्सेशन आपण मागू शकतो. डॅमेजेस आपण मागू शकतो. म्हणजे मला जर स्पेसिफिक एखादी रिलीफ कॉन्ट्रॅक्ट स्वतः इटसेल्फ त्याचे टर्म्स देत असतील, तर स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट जस्ट मला अवेलेबल आहे म्हणजे मी ह्याला डिप्राईव्ह होत नाही. तर मी ह्याला सुद्धा म्हणजे अदर रिलीफ सुद्धा मी क्लेम करू शकते. ओके. तर हे इतकं प्लेनली आहे. आणि बी काय आहे, की टू अफेक्ट द ऑपरेशन ऑफ इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्ट. तर इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्टला सुद्धा हे अफेक्ट करत नाही. नेक्स्ट सेक्शन 4 स्पेसिफिक रिलीफ टू बी ग्रँटेड ओन्ली फॉर एन्फोर्सिंग इंडिव्हिज्युअल सिव्हिल राइट. तर स्पेसिफिक रिलीफ जे आहे ते ग्रँट केले जातात. कशासाठी? तर ओन्ली फॉर एन्फोर्सिंग इंडिव्हिज्युअल सिव्हिल राइट म्हणजे एक वैयक्तिक नागरी हक्क. ओके. राइट्स. सिव्हिल राइट्स म्हणजे काय? सिव्हिल राइट्स हे पण सी वाचताना आपल्याला समजून घ्यायचंय. सिव्हिल राइट म्हणजे ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया. तर ॲज अ सिटिझन जो आपल्याला राईट मिळतो त्याला आपण सिव्हिल राईट म्हणतो. ओके. आणि नॉट फॉर एन्फोर्सिंग पिनल लॉज. पिनल लॉज एन्फोर्स करण्यासाठी स्पेसिफिक रिलीफ ॲप्लिकेबल होत नाही. फक्त इंडिव्हिज्युअल. ओके. सो आज आपण पार्ट 1 डील केला आणि याच्यामध्ये काही तुम्हाला डाउट्स असतील तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि पार्ट 2 जो आहे तो आपण नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूया.